हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किड्स एज्युकेशन चॅनल. सो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंग्रजी वाचायला कसं शिकायचं अगदी सोप्या पद्धतीने. सो वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात. आपल्याला ज्यावेळी नर्सरी आणि ज्युनियर सिनियर यामध्ये असताना अ आ इ ई उ हे शिकवलं जातं. सो त्याचं स्पेलिंग पण त्याच्याबरोबर शिकवलं तर मुलांना ते अगदी सोप्या पद्धतीनं लवकर समजायला लागेल. आज आपण पाहणार आहोत ते कसं शिकवायचं. इथे फर्स्ट असेल तर पहिलं कुठलंही अक्षर असलं तर त्याच्यासाठी आपण ए वापरतो नॉर्मली. त्याच्यानंतर जर त्या अक्षराला काना असेल, एक काना म्हणजे अशी स्टँडिंग लाईन असेल तर त्याला आपण ए असं वापरतो. पहिली वेलांटी असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो आय. दुसरी वेलांटी असेल तर त्याच्यासाठी वापरतो आपण डबल ई. पहिला उकार असेल तर त्याच्यासाठी वापरतो आपण यू. दुसरा उकार असेल तर त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत डबल ओ. एक मात्रा असेल त्यासाठी आपण वापरतो ई. दोन मात्रे असेल तर त्याच्यासाठी ए आय. एक काना एक मात्रा असेल तर ओ. एक काना दोन मात्रे असतील तर औ. ए यू औ. फक्त एक डॉट असेल वरती तर ई एम अम. आणि नंतर दोन डॉट असतील साईडला तर आहा ए एच आहा. सो हे जर आपल्याला हा जर टेबल जर पूर्ण आला तर आपल्याला इंग्रजी अगदी सोप्या पद्धतीनं लिहिता आणि वाचता हे येऊ शकतं. आता खाली एक्झाम्पल हेच आहे, फक्त आपल्याला खाली स्वर आणि व्यंजन कसं शिकवलेलं आहे सो आपण ते पाहणार आहोत. वरती जसं लिहिलेलं आहे तसंच मी फक्त अ आ इ ई याच्या फॉर्मॅटमध्ये लिहून दाखवते की जे की समजायला अगदी सोपं होईल. अ असेल तर फक्त आपण ए लिहिणार आहोत. आ असेल तर डबल ए ए. ई असेल तर नॉर्मली आपली आय. आणि याला पहिली मात्रा किंवा दुसरी मात्रा असं दोन्हीही आपण कन्सिडर करतो, आय किंवा डबल ई. आता हा जो उकार आहे हा मराठीमध्ये दुसरा उकार म्हणून कन्सिडर केला जातो. इथे दिसतो आहे हा उकार दुसरा उकार कन्सिडर म्हणून केला जातो. तर त्याच्यासाठी आपण वापरतो डबल ओ. याच्यासाठी वापरणार आपण यू. हा पहिला उकार असा कन्सिडर केला जातो, याच्यासाठी यू. ए असेल तर त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत ई. ई हा ए साठी पण वापरला जातो आणि या ए साठी पण ई वापरला जातो. नेक्स्ट आहे ओ. ओ साठी आपण वापरणार आहोत ओ. नेक्स्ट येतो औ. औ साठी ए यू औ. अम साठी ए एम अम. अँड द लास्ट इज आहा. सो आहासाठी ए एच वापरला जातो. जसं इथे आपण वरती शिकलेलं आहोत ना कशासाठी काय वापरायचं, सेम तसं. सो नेक्स्ट भागात आपण पाहणार आहोत की आपण हळूहळू वाचायला कसं शिकायचं. जे छोटे छोटे वर्ड्स असतात तर ते आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघूयात आपण नेक्स्ट बाराखडी क का की की त्याचं स्पेलिंग कसं लिहायचं ते. सो आपण आता शिकूयात क आणि त्याची बाराखडी विथ स्पेलिंग्स. सो लेट्स बिगिन. सो क जर असेल तर त्याचं आपण स्पेलिंग लिहिणार आहोत के ए असं हे स्पेलिंग लिहितात. आणि क त्याला एक कान असेल तर त्याचं स्पेलिंग काय येणार खे ए ए. ओके, सो क ला पहिली मात्रा आहे तर त्याचं स्पेलिंग येणार
के आय. कला दुसरी वेलांटी आहे त्यामुळं त्याचं स्पेलिंग येणार KEE. ओके. सो नेक्स्ट आहे आपला कू. कला पहिला उकार आहे, सो त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत KU. पहिला उकार आहे म्हणून यू. सो नेक्स्ट इथे आहे आपला दुसरा उकार, मग तिथे लिहिणार आहोत आपण KOO. एक मात्रा आहे म्हणून लिहिणार आहोत KE. के. त्याच्यानंतर इथे 2 मात्रा आहेत त्यामुळं KEI. कै. सो इथे एक काना आणि एक मात्रा आहे त्यामुळं हे काय होणार, को. त्यामुळं आपण लिहिणार KO को. एक काना आणि 2 मात्रे त्याच्यासाठी आपण वापरतो AU. मग इथे होणार KAU कौ. त्याच्यानंतर आहे वरती एक डॉट, जसं आपण बोलतो की नाही तसं कम. तर त्याचं स्पेलिंग येणार KAM कम. आणि लास्ट आहे कहा. सो कहाचं स्पेलिंग येणार KAH कहा. सो आज आपण शिकलो आहोत ही 12 खडी. क, का, की, कू, कू, के, कै, को, कौ, कम आणि कहा. सो नवीन भागात आपण पाहणार आहोत 12 खडीचे काही लेटर्स किंवा 2 लेटर्स किंवा 3 लेटर्स असे आपण हळूहळू नेक्स्टच्या भागात पाहणार आहोत. आपण वाचायला कसं शिकणार आहोत. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हा टेबल महत्त्वाचा आहे. हा टेबल जेव्हा येईल तुम्हाला त्यावेळी तुम्ही इझिली रीड आणि राईट करू शकता. सो अपकमिंग व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लहान मुलांच्या एज्युकेशन चॅनल रिलेटेड हा चॅनल नक्कीच शेअर करा. थँक्यू.